शरद जोशींच्या 90व्या जयंतीनिमित्ताने केंद्रीय कर्जमुक्ती समितीची स्थापना. शेतकरी संघटनेच्या चळवळीला शरद जोशींचे समर्पणाने शेती प्रश्नाला ऐरणीवर आणल्यामुळे त्यांना युगात्मा म्हटले गेले. त्यांच्या 90व्या जयंतीप्रित्यर्थ शेतकरी संघटना समन्वय समितीने नाशिक येथे श्रीकांत तराळ यांच्या अध्यक्षतेखाली 3 व 4 सप्टेंबर 2025ला कर्जमुक्ती महाअधिवेशन आयोजित केले होते. शरद जोशी हे कृषी मंत्रालयाच्या टास्क फोर्सचे चेअरमन असताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना 2004 अहवाल दिला होता. WTO हे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा राजमार्ग आहे. यासाठी 10 ऑगस्ट 2001च्या प्रस्तावनाचे पत्रक श्रीकांत तराळ यांनी अधिवेशनात सादर केले आणि अटलजींनी त्या अहवालाला केराची टोपली दाखवली असल्याचे स्पष्ट करीत डॉक्टर मनमोहन सिंग 2006मध्ये पंतप्रधान असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वामीनाथन आयोगाची स्थापना करून कर्जमुक्ती केली होती. काँग्रेस सरकारने डंकेल प्रस्ताव स्वीकारून देशाला जागतिक स्तरावर व्यापार वाणिज्य आणि आयात निर्यात धोरणाला सुवर्णसंधी दिल्याने थँक्यू डंकेल म्हणून शरद जोशी यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले होते. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निर्मूलन होऊन शेतकरी संघटनेचे उद्दिष्ट सफल होणार होते असे तराळ यांनी पुराव्यासह मांडले. पुढे अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे शेतीमालाचे भाव कसे पडले व आयात निर्यात धोरणावर प्रचंड परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला वजा 47% अनुदान मुकावे लागले व मोदी यांना आज रोजी विदेशी वारीत सन्मानजनक प्रतिसाद नसून भारतावर कर्जाचा डोंगर आहे असे तराळ यांनी पटवून देत शरद जोशींच्या 90व्या जयंतीनिमित्ताने कर्जमुक्ती महाअधिवेशनात केंद्रीय कर्जमुक्ती समितीची घोषणा करून त्यात अर्थतज्ज्ञ व कायदेतज्ज्ञ यांचा समावेश राहील असे सांगून शेतकरी संघटनेचे भाकीत आणि फलित यावर प्रकाश टाकला. भारत सरकारने गॅट कराराची अंमलबजावणी केली असती तर भारतीय शेतकऱ्याचे शोषण झाले नसते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांवरील अनैतिक कर्ज हे केंद्र सरकारचेच पाप आहे असे भगवान बोराडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी भारत सेवक समाजाचे प्रवीण कुमार राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्यांची नेमणूक केली अशी घोषणा करून स्थापना करण्यात आली. समिती सदस्य खालीलप्रमाणे: भगवान बोराडे नाशिक, सतीश देशमुख पुणे, विठ्ठलराजे पवार पुणे, संजय मालोकार अकोला, शिवराम पाटील जळगाव, धनंजय पाटील काकडे अमरावती, नारायण विभूते वाशिम, स्वामी इलाजिलियन मुंबई, कैलास बोरसे डांग सौंदाणे, दिलीप पाटील देवळा, खेमराज कौर सटाणा, सुधाकर मोगल निफाड, अनंत पाटील नाशिक, प्रवीण कुमार राऊत पुणे, अशोक हेमके जालना अशी ही शेतकरी व इतर पक्षीय यांची कमिटी सर्वानुमते घोषित करण्यात आली. ज्यांना यापुढे शेतकरी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी पुढाकार घ्यावायचा असेल त्यांनी 9421729433 या नंबरशी संपर्क साधावा. त्यांना या समितीमध्ये सहभागी करून घेण्यात येईल असे केंद्रीय समन्वयक भगवान बोराडे यांनी जाहीर केले. अधिवेशनाची सांगता डॉक्टर श्याम आष्टेकर, विठ्ठलराजे पवार, धनंजय पाटील काकडे, शिवराम पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक मध्यवर्ती बँक कर्जदाराच्या प्रकरणाला वाचा फोडून केंद्रीय कर्जमुक्ती समितीला सर्व शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नेते भगवान बोराडे, दिलीप पाटील, कैलास बोरसे, सुधाकर मोगल, ज्ञानेश्वर ढेपले, श्रीमती अनिता कोल्हे यांनी अधिवेशनाचे आयोजन केले होते. श्रीमती छाया येवले, मनीषा सोनवणे, अंजू वाघिरे, सविता जानगवडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन कैलास बोरसे यांनी केले. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.